जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा काही न खाता आपण दिवसभर उपवास करतो. पण सोडताना मात्र आपल्या ताटामध्ये ताटभर असे पदार्थ असतात. त्याच पदार्थामध्ये ही मिक्स पालक भजी पण करा. त्या जेवणामध्ये अजून चविष्ट पदार्थाची भर पडेल. त्यासाठी काय करायचं, पालक स्वच्छ धुवायचं आणि जाडसर असे पालकाची भाजी कट करून घ्यायची. त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं, हिरवी मिरची, ओवा घालायचं. ओव्यानं तर छानच एकदम मस्तच लागते ते. सफेद तीळ घालायचे थोडेसे चमचाभर. आता ह्यामध्ये अर्धी वाटीभर चण्याचं पीठ घ्यायचं. ते थोडं थोडं मिक्स करायचं आणि तांदळाचं पीठ कुरकुरीतपणासाठी तेही मिक्स करायचं. दोन्ही पिठं सगळं मिक्स करायचं. भाजी समजा खूपच कोरडी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि अजून थोडं चण्याचं पीठ त्यामध्ये मिक्स करत राहायचं. म्हणजे अर्धी वाटीचं जे पीठ आपल्याला लागतंच ते, तरच त्या ह्याच्यामध्ये घट्टपणा येतो. ते सगळं मिक्स केल्यानंतर हळद घालायची, मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ही भाजीमध्ये मी दोन्ही पिठं मिक्स केलीत. सगळं मिश्रण आता तयार आहे भाजीसाठी. आता ह्याच्यामध्ये मी मध्येच बटाट्याचं फोड घालते, म्हणजे ते थोडं छान लागेल. आता हे एक एक भजी करताना घालू पण शकतो किंवा आपल्याकडे टाईम नसेल, आपल्याला पटकन भजी फ्राय करून घ्यायची असेल तर सरळ बटाट्याचे छोटे छोटे पीसेस करायचे आणि ते भजीचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायचं आणि पटकन ही भजी फ्राय करून घ्यायची. भजी आपली तयार आहे. आता ते उपवासाचं ताट आठवा. तिथे मस्त डाळ, भात, भाजी सगळं असतं आणि कोपऱ्यात असते ही एक छोटीशी भजी. पण एका त्या घासाबरोबर जेव्हा तो भजीचाही घास जातो, तेव्हा उपवास करण्याचा जो आनंद असतो तो अजून वाढतो आणि आपण अजून उपवास करू शकतो आणि छान छान अशा भज्या करून मस्त असा उपवासाचा दिवस एन्जॉय करू शकतो.